नागपूर ते अमरावती मार्गाने संभाजीनगरकडे समृद्धी महामार्गाने नागपूरवरून एका कंटेनरमध्ये गोवंशांची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीला मिळाली। त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने नांदगाव खंडेश्वर जवळ अवैध गोवंशाची तस्करी करणारे कंटेनर क्रमांक GG27 TF 8642 याला रंगेहात पकडले। विषय म्हणजे सर्वप्रथम पोलिसांनी सदर कंटेनर चालकाला थांबण्याचा इशारा केला, परंतु कंटेनर चालकाने वाहन न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर विशेष पथकातील स्टाफ यांनी कंटेनरचा पाठलाग करून पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर हद्दीत ओव्हरटेक करत थांबविला। यामध्ये चालक हा फरार झाला असून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी कंटेनरची पाहणी केली असता त्यामध्ये तब्बल 35 गोवंश क्रूरपणे बांधून असल्याचे दिसून आले। यातील आरोपी मोनू राजेश कौशल राहणार राजपूर जुना बस स्टँड जवळ कानपूर उत्तर प्रदेश असल्याचे बोलले जात आहे। सदर गुन्ह्यात 35 गोवंश किंमत अंदाजे 2,41,000 रुपये व वाहन व आरोपी जवळील मोबाईल यासह एकूण पोलिसांनी 17,52,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे व ताब्यातील गोवंश गौरक्षण संस्था येथे सुरक्षित दाखल करण्यात आला आहे। सदरची कार्यवाही ही पंकज कुमावत पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली। सदरच्या कारवाईमुळे आता अवैध गोवंश तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत।